तिथे त्यांच्याकडे आहे का? किरण लाईट वाढव. वाढव अजून. हा बस बस थोडी वाढव अजून. हा बस बस. तुझा ऊस वाढला जो माझा ऊस. कल्पेश ए कल्पेश कल्पेश. एक मिनिट जेवले ना. एक एक जण नाही वायर आता जे म्हणतायस काय. नाईट रायडर्स विरुद्ध KL सुपर जायंट्स. दोन्ही धडाडीचे संघ. आणि सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारलाय भूषण बांबुळकर यांनी. चौक्यामध्ये तब्दील केलाय ह्या बॉलला आणि हा वन क्लॅप चौका भूषण बांबुळकर यांच्या बॅटीतून. बस किती पाठशील. नाही नाही नाही. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तसेच HPL 2023 को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स आयोजक टीम इनक्रेडिबल्स. आम्ही आमच्या वतीने एक विशेष आभार देखील मानू इच्छितो. ते म्हणजे ऑक्शन पासून ते आज या मॅचेस पर्यंत काल देखील आज देखील साऊंड सिस्टम ज्यांची आम्हाला वारंवार लाभली आहे ते म्हणजे आमचे महाडिक साऊंडचे सर्व कल्पेश महाडिक आणि प्रथमेश महाडिक या दोघांसाठी जोरदार टाळ्या. त्यांच्यामुळेच आज ही साऊंड सिस्टम आम्हाला लाभली. धन्यवाद कल्पेश.
smack that. Oh.
2.4 षटकांअखेरीज 30 धावांवर धावसंख्या येऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडू शिल्लक विश्वास जोरी यांच्या षटकातील. तर इनिंग्स ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल याकडे लक्ष असू द्या. यावेळेला भूषण बांबुळकर पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चूक नाही. यावेळेला भूषण बांबुळकर यांना पाठवलं जात आहे तंबूच्या आश्रयाला. होणारा सामना कोहली चॅलेंजर्स विरुद्ध शर्मा इंडियन्स. आजच्या दिवसातला होणारा 8वा सामना कोहली चॅलेंजर्स विरुद्ध शर्मा इंडियन्स. सिद्धार्थ वारंग यांनी रिपोर्ट केलाय. या ठिकाणी मी अलंकार सातार्डेकर यांना विनंती करेन की त्यांनी इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. षटक या ठिकाणी संपतंय आणि विश्वास जोरी यांच्या विश्वासपूर्ण षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 32 धावा, 2 गडी बाद. डीजे षटक घेऊन आले संजय शिवगन या ठिकाणी. तर यापुढील होणारा सामना अलंकार सातार्डेकर विरुद्ध सिद्धार्थ वारंग. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस उडवला जाईल या दोघांमध्ये. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती तीन धावा या ठिकाणी. या ठिकाणी संजय शिवगन, नवीन फलंदाज आदित्य राणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात क्रीजवर. पहिला चेंडू आदित्य यांना निर्धाव खेळवलाय, डॉट चेंडू या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्रायकिंग एंड वर आदित्य मसूरकर, आर्यन पांचाळ बाद झालेत रनआउट मध्ये. यावेळेला आदित्य राणे यांच्या बॅट मधून चांगला फटका येताना पाहायला मिळतोय.
मंदार कांदळगावकर यांच्या हातामध्ये मारलेला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या आहेत. 2 धावा या चेंडूवर घेतल्या आहेत आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय, धावफलक येऊन पोहोचतोय 37 धावांवर. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि या ठिकाणी यष्टीचित होऊन माघारी परततायत आदित्य राणे. स्टंपिंग म्हणजेच यष्टीचित होऊन माघारी परततायत.
अमेय चौकेकर. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 36 धावा आणि 4 गडी बाद. 5वा चेंडू संजय शिवगण यांच्या षटकातला. यावेळेला 5व्या चेंडूवर त्रिफळाची दर्पण उतेकर यांना जावं लागेल परत. 36 वर 5वा गडी बाद डीजे. मध्ये टॉस साठी यायचंय आणि बॅटिंग करतायत दोन भाऊ आणि यावेळेला चेंडू गेलाय हवेत आणि नक्कीच कॅच या ठिकाणी सुटली आहे मंदार कांदळगावकर यांच्याकडून. दोन भाऊ बॅटिंग करतायत. मंदार यांनी कॅच सोडली आणि त्यांचा भाऊ बाहेरून बघून थोडासा निराश पाहायला मिळतोय. कपिल या ठिकाणी निराश झालेत. 2 धावा या चेंडूवर. दोन भाऊ बॅटिंग करतायत. आदित्य आणि सिद्धेश मसूरकर ब्रदर्स ऑन क्रीज. यावेळेला जोरदार प्रहार, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मंदार कांदळगावकर पुन्हा एकदा चेंडूवर सोपा रन आउट आणि एका भावाला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. आदित्य बाद
नवीन बॅटर मैदानाच्या आत गौरव पाताडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यापुढील होणारा सामना कोहली चॅलेंजर्स विरुद्ध शर्मा इंडियन्स, अलंकार सातार्डेकर विरुद्ध सिद्धार्थ वारंग. यावेळेला चांगला फटका खेळलाय शुभम शेट्टे यांनी, डाऊन द ग्राउंड फटका, चांगली अडवणूक त्या चेंडूची. राजेश मनसेकर, का म्हटलं जातं या प्लेयरला इतकं खास, का मानलं जातं या प्लेयरला इतकं खास, वारंवार सांगतायत आपल्या फिल्डिंगचं कसब देऊन. एक रन शॉर्ट आहे या ठिकाणी, एक धाव शॉर्ट आहे, म्हणजेच या चेंडूवर फक्त 2 धावा आहेत. नवीन बॅटर गौरव पाताडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी कट केलाय, पॉइंटच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो केलाय स्टंपला, त्या ठिकाणी हिट, डिरेक्ट हिट. यावेळेला जर पाहिलं तर नॉट आउटचा इशारा, म्हणजेच एकूण जर पाहिलं तर या चेंडूवर 3 धावा घेतल्या आहेत, म्हणजेच धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या येऊन पोहोचते आहे संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 50 धावांवर. 51 धावांचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे श्रेयस नाईट रायडर्स या टीम कडे. आणि आता बॅटिंगला पाहायला मिळणार आहेत आपल्याला राजेश मनसेकर. नक्कीच ज्यांची फलंदाजी पाहण्या
शब्द अलंकार सातार्डेकर कोहली चॅलेंजर्स विरुद्ध शर्मा इंडियन्स. मी विनंती करतो गणेश करावडे यांना की त्यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. शर्मा इंडियन्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून सिद्धार्थ वारंग यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. लक्ष जर आपण पाहिलं तर 51 धावांचं आहे आणि चंदन दळवी तेजस चव्हाण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू भूषणचा, भूषण बांबुळकर, आगळी वेगळी ऍक्शन. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला धाडलंय गॅप मध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स इनटू द फेन्स, 1 क्लॅप, चौकार. चंदनच्या बॅट मधून 1 क्लॅप फिल्म्स चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला दुसरा चेंडू जर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळवलाय भूषण बांबुळकर यांनी. सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, नंतरचा चेंडू डॉट खेळवलाय चंदन दळवी यांना. भूषण बांबुळकर नक्कीच एक आगळा वेगळा रनअप त्यांचा पाहायला मिळतो. बॉलला अगदी जोरात डिलिव्हर करतात, चांगल्या लेंथ वर हाताळतात. पुढचा चेंडू यावेळेला देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड रिजन निवडलाय. 1 बाउन्स इनटू द फेन्स, पुन्हा एकदा 1 क्लॅप, चौकार. कल्पेश कल्पेश
धावसंख्येकडे जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावर, 27 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज. भूषण पुन्हा एकदा सज्ज आगळ्या वेगळ्या रनअप सोबत. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय चेंडूला. यावेळेला देखील चेंडू आहे गॅप मध्ये, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत आदित्य राणे, एक चांगले फिल्डर. चांगला थ्रो त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक दुहेरी धावसंख्येत प्रवेश करतोय. 10 धावा बिनगडी बाद या ठिकाणी पाहायला मिळतोय धावफलक. यावेळेला देखील एक चांगला चेंडू होता, पायांवर आदळलेला हा चेंडू. त्या चेंडूला फ्लिक केलं आणि 1 धाव या ठिकाणी मिळाली. अजित यादव यांच्या हाताजवळ तो चेंडू मिड ऑनच्या दिशेने. 11 धावा धावफलकावर. आता मात्र राईट हँडेड बॅट्समन तेजस चव्हाण स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यातील पहिला बॉल खेळतील. 11 धावा झाल्यात. अजूनही 25 चेंडूंवर 40 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. काय होईल या चेंडूवर? शेवटचा चेंडू भूषणच्या षटकातला. यावेळेला देखील फ्लिक केलाय या चेंडूला. 1 धाव घेतली आहे आणि 1 धावेने भूषणचं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या श्रेयस नाईट रायडर्स 12 धावा बिनगडी बाद. नवीन बॉलर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित यादव. अजित यादव या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यावेळेला जर पाहिलं तर अपील केली गेली. पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज बाहेर. विकेटचं पतन. LBW. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. तेजस चव्हाण तंबूच्या आश्रयाला. पहिला गडी बाद. संघाची धावसंख्या 12. 1 गडी बाद. नवीन बॅटर राज गव्हाणकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अजित यादव चांगलं षटक हाताळतायत. 2 चेंडू झाले. 2 चेंडू चांगले हाताळलेत आतापर्यंत. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. शुभम शेट्टे यांनी चेंडू सोडलाय आणि नक्कीच किती धावा मिळणार आहेत या चेंडूवरती पाहायला लागेल. चेंडूची अडवणूक मात्र केली आहे, परंतु धावून किती धावा घेतल्या आहेत त्या ठिकाणी? धावून 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या चंदन दळवी आणि राज गव्हाणकर यांनी. दोन चेंडू अजूनही शिल्लक.
यावेळेला देखील एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची समाप्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 19 धावांवर. आणि आजच्या या मॅचेसला माननीय श्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक मनापासून स्वागत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मनापासून स्वागत. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं या गोदरेज मैदानात आगमन झालेलं आहे. HPL हाजी कसम प्रीमियर लीग 2023. तसंच माजी नगरसेवक सचिनजी पडवळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे देखील मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. माजी नगरसेवक सचिन पडवळ साहेब तसंच माननीय श्री शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी, मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न होऊन घ्यायचंय. आपण या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे को पावर्ड बाय वन क्लब फिल्म्स या स्पर्धेला आपण भेट दिलीत त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य आम्हाला वर्षानुवर्ष तुमच्याकडून लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आज तुम्ही आमच्या खेळाडूंना प्रतिसाद देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आपली प्रेक्षणीय उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. या आधीचा चेंडू वाईड होता का पंच? आजचे आपले आलेले पाहुणे माननीय श्री शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी तसंच सचिन भाऊ पडवळ, नगरसेवक प्रभाग क्रमांक 206. नक्कीच आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलंय या दोघांमार्फत. प्रत्येक गोष्टीत आम्हाला वेळोवेळी मदत करणारे हे दोघेही प्रमुख पाहुणे. नक्कीच प्रत्येक गोष्टीत खेळपट्टी बनवण्याच्या वेळेला खूप साऱ्या अडचणी होत्या, त्या प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला एक भक्कम पाठिंबा या दोनही पाहुण्यांचा लाभला. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान सामन्याकडे वळूया. ड्राईव्ह केलाय या चेंडूला गौरव पाताडे यांच्या हातामध्ये. 2 धावा त्यावेळ पूर्ण केल्या आहेत. राज गव्हाणकर आणि चंदन दळवी यांची एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होताना आपल्याला पाहायला मिळते. यापुढे मात्र 16 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. लक्ष जर पाहिलं तर 51 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. मंदार यावेळेला देखील एक चांगला फटका, डीप मिड विकेट मध्ये मारलेला फटका. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. सुरेख फटका राज गव्हाणकर यांच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या या फटक्यानंतर येऊन पोहोचली आहे 25 धावांवर. यावेळेला देखील कट केलाय चेंडूला. गौरव पाताडे त्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळतात. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच जर पाहिलं तर आपण राज गव्हाणकर, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. तेजस चव्हाण आणि चंदन दळवी अशी जोडी आली होती. तेजस चव्हाण यांची विकेट गेल्यानंतर कुठेतरी सांभाळलं इनिंग्सला. आता मात्र कुठेतरी आपल्या संघाची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरुवात झाली आहे. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नक्कीच इकडे थोडीशी कॅल्क्युलेटेड फलंदाजी. काल रात्री आपण पाहिलंय राज गव्हाणकर यांच्या बॅट मधून मोठे फटके आले होते. तो सामना होता 12 चेंडू 26 धावांचा. यावेळेला हवे 14 चेंडू आणि 24 धावा. राज गव्हाणकर, माफ करा, या ठिकाणी 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. तेरा चेंडू 24 धावांची आवश्यकता. प्रतीक घाक गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील केली पंचांकडे, पंचांचं वोट आबाळाकडे. राज बाहेर. नक्कीच एक घातक थ्रेट दिसत होता राज संघ श्रेयस नाईट रायडर यांच्याकडून आणि त्याला आता माघारी परतवलंय. प्रवृत्त केलं जात आहे राजेश मनसेकर यांना येण्यासाठी क्रीजवर, पण नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. राहुल बोराडे. आता मात्र आपल्या संघाची डुबती नौका पार लगावण्यासाठी राहुल बोराडे यांना बोलावलंय, आमंत्रित केलं जात आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 12 ची सरासरी, 12चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी 2 षटकांसाठी. चंदन दळवी, नक्कीच त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली आहे. 6 चेंडू आणि 11 वर नाबाद खेळतायत. राहुल बोराडे आत्ताच क्रीजवर आलेत. पुढचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज? शुभम शेट्टे यांना आमंत्रित केलं जात आहे पुढचं षटक हाताळण्यासाठी. माफ करा, नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदित्य. अजित यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन गोलंदाज. दुसरं षटक घेऊन आलेत, वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन आलेत. 12 चेंडू आणि 24 धावांचा सामना. अजित यादव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहावं लागेल कशा प्रकारे खेळतायत. स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चंदन दळवी. चंदन दळवी यांच्यासाठी थोडंसं आकर्षक फील्ड प्लेसमेंट जर पाहिलं तर डीप मिड विकेट मागे आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग वर गौरव पाताडे पाहायला मिळत आहेत. तसंच शॉर्ट थर्ड मॅन वर या ठिकाणी आपल्याला राहुल पाहायला मिळत आहेत. चला, घाई करायची आहे, आपल्याकडे वेळेचा अवधी आहे. सिद्धेश मसूरकर, थोडस घाई करायची आहे. शुभम शेट्टे या ठिकाणी त्यांना बोलावलं जात आहे मिड ऑनला. अजित यादव
इंटरेस्टिंग फील्ड प्लेसमेंट फॉर चंदन दळवी. यावेळेला बाहेर टाकलाय चेंडू, अवांतर धाव. आता समीकरण बदललंय, 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता इथून पुढे. यावेळेला देखील चेंडूला ढकललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल झालाय. राहुल बोराडे यांना सांगितलं जाते शेवटपर्यंत सामना न्यायचा आहे आणि हीच खासियत आहे चंदन दळवी यांची. शेवटपर्यंत सामना नेतात आणि मग फिनिश करतात. यावेळेला अवांतर धाव, आणखीन एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या आता जर पाहिली तर येऊन पोहोचली आहे 31 धावांवर. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना यावेळेला बॉल थोडस इंजुरी मध्ये दिसतात त्या ठिकाणी फिल्डर. इंजुरी मध्ये दिसत आहेत. मी आयोजन समितीतील खेळाडूंना विनंती करेन की त्यांच्यापर्यंत. धन्यवाद. नक्कीच जर आपण पाहिलं तर हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. हाजी कसम प्रीमियर लीग आणि या हाजी कसम प्रीमियर लीग साठी बऱ्याच जणांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. त्यातील 2 प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणजे माननीय श्री शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी, तसंच नगरसेवक सचिन भाऊ पडवळ. हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक आणि मनापासून स्वागत. संघाची धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 31 धावा.
अजूनही 10 चेंडू 20 धावांची गरज. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू होता, वाईड करार दिला जाईल या चेंडूला. अजित यादव यांचा वाईड बॉल. आता समीकरण बदलेल, 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका, मोठा प्रहार, किती दूरवर जाईल हा फटका. वन बाउन्स फिल्डरच्या हातात. प्रतीक घाक त्या ठिकाणी फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. चांगला थ्रो, 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक येऊन पोहोचेल 34 धावांवर. सतरा धावांची अजूनही गरज. 9 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. 22च्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. चंदन दळवी यांच्या खात्यात 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या येऊन पोहोचली आहे 35 धावांवर. म्हणजेच आता समीकरण बदलून आलंय. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? 8 चेंडूंवर 16 धावा. अजित यादव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 16 धावा. गॅप शोधावे लागतील मोठ्या मैदानाच्या बाबतीत. या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. भौगोलिक परिस्थिती जर मैदानाची पाहिली तर गोलाकार मैदान आहे आणि या ठिकाणी फील्ड प्लेसमेंट्स मध्ये गॅप शोधावे लागतील. यावेळेला देखील एक गॅप शोधायचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मध्ये तो चेंडू खेळलाय. 2 धावा घेतल्या आहेत या चेंडूवर राहुल बोराडे यांनी. आणि आता समीकरण बदलून येत आहे 7 चेंडू आणि 14 धावांवर. 7 चेंडूंवर अजूनही 14 धावांची गरज. चेंडू शेवटचे 7 उरलेत. अजित यादव यांच्या षटकातला शेवटचा चेंडू. 9 धावा खर्च केलेत आतापर्यंत या षटकात. यावेळेला देखील गॅप शोधलाय. यावेळेला गॅप मध्ये चेंडू किती दूरवर जाणार? चेंडू जातोय सीमा रेषे पार. 1 क्लॅप. चौकार. चौकार येताना पाहायला मिळतोय या चेंडूवरती आणि या चौकाराने धावफलकात पडते भर. धावफलक येऊन पोहोचतोय 41 धावांवर. म्हणजेच आता गरज असणार आहे ती 6 चेंडू आणि 10 धावांची. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवर हवे 10 धावा. पंच थोडस रिक्वेस्ट करायची टीम्स ना की घाई करायची आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे. आदित्य मसूरकर, सिद्धेश मसूरकर, शुभम शेट्टे, चला थोडीशी घाई करायची. दर्पण उतेकर आपल्या संघाला सांगायचंय. शुभम शेट्टे शेवटचे गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चंदन दळवी, आपल्याकडे वेळेचा अवधी आहे आणि त्या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. चंदन दळवी या ठिकाणी फलंदाजीला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. शुभम शेट्टे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने राईट आर्म राऊंड द विकेट. चंदनसाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. तोच रिजन निवडणार होते चंदन. कुठेतरी कळून चुकलं होतं. या चेंडूवर लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळाली आहे. म्हणजेच 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इथून पुढे शुभम शेट्टे यांच्या गोलंदाजीवर 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. राहुल बोराडे कॅप्टन स्ट्राइक वर या ठिकाणी. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते राहुल बोराडे यांच्यासाठी. राहुल बोराडे यांच्यासाठी हा टाकलेला निर्धाव चेंडू. अतिशय चांगल्या गतीने टाकलेला हा चेंडू. अतिशय चांगल्या टप्प्यावर आदळलेला हा चेंडू आणि त्यावर एकही धाव घेऊ दिली नाहीये. यष्टीरक्षक सिद्धेश मसूरकर यांच्या हातात. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढचा चेंडू शुभम शेट्टे, राहुल बोराडे स्ट्राइकवर. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, पेसचा उपयोग करायचा होता परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू. शुभम यांचं कौतुक. शुभम यांना कौतुकाची पोचपावती मिळताना पाहायला मिळते रसिक प्रेक्षकांकडून. चांगली गोलंदाजी शुभम यांच्या माध्यमातून केली जाते आणि नक्कीच शुभम शेट्टे या ठिकाणी करिश्मा करून दाखवणार का? 3 चेंडू आणि
9 धावांची आवश्यकता. राहुलचा कमबॅक पाहायला मिळणार की मग शुभमचा फाईट बॅक. यावेळेला सुरेख फटका आलाय राहुलच्या बॅट मधून. डीप मिड विकेटच्या फिल्डर मध्ये फंबल. 2 धावांची गरज आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्यात. आता मात्र 2 चेंडू 7 धावा. मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये चुरस. या ठिकाणी कोण जिंकणार? शुभमने गोलंदाजीत केलेले कष्ट की मग राहुलची बॅटिंग मधली जिद्द? राहुल बोराडे पुनश्च एकदा स्ट्राइक वरती. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. शुभम शेट्टे गोलंदाजी मार्क वर. 2 चेंडू 7 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्लॅश केलाय त्या चेंडूला. डीप मिड विकेट मध्ये दुसरी धाव घेण्यासाठी नोचा करार, नोचा कॉल दिलाय चंदन दळवी यांनी. काय घडतंय मैदानात? स्वतःच्या संघाच्या कर्णधाराला नोचा कॉल दिलाय. 1 धाव फक्त मिळेल या चेंडूवर, म्हणजेच 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. चंदन दळवी ऑन स्ट्राइक. एक चेंडू आणि 6 धावा. जर हा सामना आवडला असेल, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सुरेख मॅच पाहायला मिळते. चंदन दळवी ऑन स्ट्राइक. 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर प्रत्येक संघाला 1-1 पॉइंट दिला जाईल दोनही संघांना. आणि आता आपण पाहतोय ही हाजी कसम प्रीमियर लीग ची मॅच. 1 चेंडू 6 धावांची गरज. आदित्य मसूरकर डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी. HPL हाजी कसम प्रीमियर लीग. 1 चेंडू 6 धावा. या ठिकाणी चेंडू हवेत गेलाय. किती दूर. आदित्य राणे यांच्या हातात झेल घेतलाय. संपुष्टात बॅटरचा खेळ आणलाय. चंदन दळवी बाद शेवटच्या चेंडूवर आणि विजय संपादन केलाय KL राहुल सुपर जायंट्स या संघाने. तर मी संपूर्ण संघाला विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. दोनही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. मंदार, दोनही संघांना विनंती आहे. सिद्धेश मसूरकर, राहुल बोराडे संपूर्ण संघाला घेऊन व्यासपीठासमोर यायचंय. राहुल बोराडे.